बोल रे. चढू नको वरती. बघा पडेल नाही तिथं मम्मी गेली ब्लॉग मध्ये आलोस. आता पकडला ना इलवते तर आत याने ना का नाही पाय टाकून तिकडे नाही बसणार. बसतो मागच्या मागे येईल तो. सो गाईज तुम्ही बघू शकता आमच्या आजारी पेस आहे. माझा आवाज बसलाय. ओय आला इथे बसले रे बघ. बोलला का काहीतरी. मी तुम्हाला आधीच बोलली होती. फेसेस बघू शकता. हॉस्पिटलला जाऊन आले. 2 सलाईन वगैरे लावल्यात मी. तसं दीदी पण खूप आजारी होती. म्हणजे मी मम्मी आणि दीदी एक साथ आजारी पडलेलो. मी पडली आजारी कारण की जास्त मी जंक फूड आणि गोड खाल्लं म्हणून. नो रिझन. आणि मम्मी पण का आजारी पडली ते पण. आणि मला ते जंक फूड आणि गोड म्हणून आता तू गुलाबजामुन नाही खाणार. ह्या तरी मी खाणार आहे. गुलाबजामुन आले आणि कोण खाणार नाही असं होऊ शकतं. सो काय दिसतो तू आहे. मला गोड खायचं आहे आणि वरून गोड घेऊन येतात. काय वाटतं यांना काय वाटतं. मुद्दाम घेऊन येतात मला वाटते. देव पण परीक्षा घेतो माझी. बघते फक्त काय गोड कसं काय कंट्रोल करू शकतो का. गुलाबजाम करू शकतो का पण. करू शकतो ना कोण. चल ब्लॉग मध्ये ना बरं खाशील तू. खाऊ शकतो. अँड मी स्कूलला पण गेली. ट्युशनला पण नाही गेले. दीदी गेलेली मार खाऊन आली. मी का मार खाऊन बोलायचं म्हणून काय पण बोलते. माहिती मला किती तुला किती पडले. 25 पैकी सांगू का. सांगू पडले नाही यार. मी बायोचा अभ्यास करून गेले यार. सांगू होते पडले. आणि घ्यायचा तरी ते गुलाबजाम पण तुला भेटणार नाही नक्की. गुलाबजामाचे सर्वांनी नवीन सरप्राईज सायन्स एक्झिबिशन आणि शिवजयंती आम्हाला दिले. शिवजयंती आणि सायन्स एक्झिबिशन असं ठेव ना. आम्हाला दिलं. नशीब द्यायचं तेवढं तरी दिलं आम्हाला. 15 ऑगस्ट. तशी मी गोड खात नाही म्हणून आम्ही घेऊ. आम्ही डायरेक्ट तोंडात टाकायचा ना. हा टेस्ट नाही. वाटते तसा वागाचा तसा. बाबा ही गोड हिला डॉक्टरने अजिबात सांगितले नाही. म्हणजे गोड खाऊच नको असं गुड्डी तिला सांगितलं डॉक्टरने. तरी ते ऐकत नाही. गोड खाते तर आजारी पडले आता. मम्मी मी खाते गोड. तू नाही खात गोड. तू लहानपणापासून गोड तुला आम्ही म्हणजे तुला गोड दिलाच नाही म्हणून तू ऐकावा जरा पब्लिक. हिला जरा शिकवा जरा का गोड खाऊ नको. आपल्याला त्रास होतो ना. मग आपण का खायचं. सांगून ऐकत नाही. छोटूस बाळ. मग तू काय देतेस मला गोड. अरे तिकडे तोंडात भरवते का तुझ्या. का तुला असं भरवते मी. तुला एक दिलं तर एवढंच होतं. मला एवढ्याच दिला तर कडू कारेला द्यायला. कडू कारेला बापूची बाबू येते आमची. तिला आता बीटरूट ज्यूस द्यायचा. बीटरूट ज्यूस तू पी मम्मी. रक्त कमी आहे. काय रे मला तसं जायचं होतं काही.
गाईज सलाईन लावायला जा आणि तू डॉक्टरला सांग परत तेच टोच मला कळत नाही डॉक्टर लोक काय इंटर्न डॉक्टरला सांगतात हे सगळं करायला. एवढ्या ठिकाणी मला टोचलत नाही. गाईज मला गाईज करून डोक्यात जातो माझ्या त्या. गाईज मला सांगा इथं कोण सलाईन टोचतं? इथे टोचतात हा ना. इथे टोचून झालं दीदी परत इथे टोचलं ग. काला पण इथे टोचतात. इथे कोण टोचतो? इथे टोचतात तर आणि फक्त इथे टोचतात. इथे बघा गाईज इथे आवड झालेली गाईज इथे आवड झालेली तरी पण त्यांनी काढली नाही. कुठलं हॉस्पिटल आपण एक्सपोज करू त्या हॉस्पिटलला? 2 ठिकाणी दोनच ठिकाणी टोचतात. पण तो प्रायव्हेट थोडी आहे मम्मी. तो प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे काय? फक्त नाव ठेवलंय. हे बघ इथे पण टोचलं का दीदी? हे बघ इथे पण आवड झाले. बघ किती सुचले इथे. हे बघ इथे पण असं हे करतंय. हा परत झालं इथे इथे 3 ठिकाणी टोचलं. इथे आणि तिला नसच नसेल माहिती कुठे असते. 3 ठिकाणी आणि इथे टोचलं. किती दुखतो बघ ना. अरे पण इथे टोचायचं काय कामच नाही ना कारण की इथे नसच नाही. आवड झाले बघ ना. एवढं मी बोलली का माझे दुखतंय ते दुखतंय तरी त्यांनी काढली नाही. बोलतात का थोडं विचारात बघू. जातो ना. कोण आहे हिला पास केली एक्झाम मध्ये? हाय कोण? असं नाही पण ते इंटर्न डॉक्टर असेल पण तिने असं नाही करायला पाहिजे. पण इथे आणि इथेच टोचतात ना. अरे इथे नस तरी असते का? इथे टोचलेला काय? इथे कोण सलाईन देतो? हा ना. मला एवढा राग आलेला ना. साष्टांग नमस्कार डॉक्टर. गुड्डू तू असं नको करू. ती काय बोलत होती? अपेक्षा कोण अपेक्षा? दीदी आता काही बोलत होती. मी अपेक्षा. दीदीने नाव बदललंय तिचं. यज्ञा ऐश्वर्यावरून अपेक्षा आली ती बोलते मला यज्ञा आणि ऐश्वर्या आवडत नाही म्हणून मी अपेक्षा नाव ठेवते आता. काहीही मग तू अपेक्षा का करत होती? अरे अपेक्षा काय बोलतो अपेक्षा काय ऍडजेक्टिव्ह बघा गाईज 10वी पास झालेली मुलगी ऍडजेक्टिव्ह का वर्ब माहित नाही गाईज. तो ऍडजेक्टिव्ह पण नाहीये वर्ब पण नाहीये. इट्स अ नाउन. प्रतीक्षा अपेक्षा सॉरी अपेक्षा इज वेट डिस्क्राइब द नाउन. हा इट्स ऍडजेक्टिव्ह आहे. अपेक्षा ऍडजेक्टिव्ह आहे. गाईज बघा 10वी झालेली मुलगी ऍडजेक्टिव्ह. आणि ती गाईज माझ्या डिव्हिजनमध्ये येऊन बस आम्हाला सगळं शिकवतात ऍडजेक्टिव्ह वर्ब सगळं. परत शिक परत 10वी दे आम्ही चांगले मार्क्स कमवू. सो गाईज बघा मी काय खाल्ली आहे आणि मला काय खायला लागतं. मला हे खायला लागतंय. ॲडव्हान्टेजेस एकच आणायला पाहिजे होता. तुझा प्रॉब्लेम आहे. तू नाही खाऊ शकत. मी खाऊ शकते. येस गाईज गणपती आलेत आणि मी खूप एक्सायटेड आहे. येस म्हणजे असं झालं की कधी गणपती येत आहेत. सो एक्सायटेड. गाईज इथे आम्ही आणलेत मोमोज. 6 पीसेस आलेत 140चे. 140 फक्त 1 देईन मी आता. माझ्यासाठी 8.5 आहे. ती ग्रेव्ही खट्टी लागतीये. तिखट आहे. अँड दे मला एक चोपीस. नको आहे ना. भूक लागली म्हणून गाईज काय करू पण नाही शकत आता. एवढं वाईट रेटिंग पण 8 पण कट झालाय. 7.5 लास्ट 7.5 7.5 किती 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 आहे. रेटिंग
लिंबू पिळल्यासारखी टेस्ट आहे. मी बोलली आंबट आंबट होतं तर किती फालतू नाही, बेटर आहे, बेटर. नॉट गुड, नॉट बॅड, बेटर. तुला काय आवडले ते मोमोज? मला वाटलं ग्रीन ग्रेव्ही असेल. खा काय खातात दाखवायचं का? खा ना पटकन. तू रिॲक्शन दाबून ठेवल्यात मनात तू. तर गाईस बघा आणि काय गाईस सकाळी लाईट गेलेली फुल घाम मला. आणि जेव्हा ताप असतो तेव्हा फॅन नाही लागत, पण आता ताप गेलाय तर आता खूप फॅन लागतोय मला. तर आली 4:30 वाजता लाईट. आणि गाईस थांब ना यार दी. सो दीदी हे पिते, हे बघा बीट ज्यूस. मीन्स याच्यात बीट प्लस कुकुंबर प्लस कॅरेट प्लस प्रोमोग्रॅनेट हे सगळं टाकून मिक्सरमध्ये फिरवायचं आणि मग हे तयार होतं. आणि मी हे पिते. दिस इज हेल्दी. दैट इज शुगर एडेड शुगर. बट मेरे को ये अच्छा लगता है. मैं परिंदा हूँ तू है सितारा, मैं अपना आसमां चुनूं तू अपना आसमां. नको गाईस, माझ्या आवाजाने कॉपीराईट लागेल. माझा आवाज एवढा चांगला आहे ना की कशाला पण कॉपीराईट लागू शकतो माझ्या आवाजाने. काय ग लागू शकतो का नाही माझ्या आवाजाने कॉपीराईट? लागू शकतो का नाही? बोल ना, बोल. तोड नाही आपल्या आवाजाचं. बोल ना पाहिजे. कुठला बोलू? चल सांग, चल तोच. पायनीघर. मग हो गाईज, कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि दुसरा ब्लॉग लवकरात पडला असता फोन, लवकरात लवकर येणार आहे. अँड दुसऱ्या ब्लॉगमध्ये काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे. सो बघत राहा ब्लॉग्स. आणि हा पण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब, बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. अँड बाय बोल.